प्रेझेंट करायला कमी पडतो, तर तुमच्याकडून जर हेल्प होत असेल, आमची जेवढी कामं झाली आहेत आणि आम्ही कसं प्रेझेंट राहील, कोणताही क्लायंट असेल तर आमची कंपनी कशी 200% दिसेल, तरी जेवढं कामं झालेत त्याच्यावर पण आम्हाला हेल्प गरजेची आहे. ठीक आहे, चालेल. ह्याच्याशी स्पेसिफिक क्वेश्चन्स काही आहेत का, की काही गोष्टीची क्लॅरिटी हवी होती किंवा यू वॉन्टेड समथिंग ॲडिशनल की जे आम्ही इन्क्लूड तुम्ही जे करायला आमचे पाहिजे होतं? अनालिसिस केले की आमचं ग्रॉस मार्जिन किती झाले, काय झाले, तर मग त्याच्यामध्येच आम्ही अशी कोणती सर्व्हिस घेऊ शकतो का जे आम्हाला अनालाइज करायला सोपे पडेल, की मंथली होईल किंवा समजा क्वार्टरली होईल? सर, दर महिन्याला आम्ही येऊन तुमचा P&Lचं ॲनालिसिस करू शकतो. आमचं एक MISचं टूल आहे. हे टूल तुम्हाला बेसिकली P&L बॅलन्स शीट, कॅश फ्लो बनवून आम्ही बोर्ड मीटिंगचा रिपोर्ट प्लस MIS रिपोर्ट बनवून देतो. तो रिपोर्ट घेऊन आम्ही तुम्हाला सांगतो की इथं हे झालेलं आहे, हे झालं आहे, आणि इट इज डन ऑन अ मंथली बेसिस. आता सर तुम्हाला महिन्याला जरी प्रोजेक्ट चालू असेल किंवा नाही असेल, पण आपले कॉस्ट सर चालू आहेत आणि आपल्याला हे कळणं आत्ता पॉसिबल नाही आहे की महिन्याला आपला ॲक्च्युअलमध्ये प्रॉफिट होतोय का तोटा होतोय. आणि बिझनेस आपण ॲट द एंड कशासाठी करतो? प्रॉफिट आणि त्याच्यातनं कॅश फ्लो हा येण्यासाठी करतो. इज दॅट करेक्ट? तर ते जर का आपल्याला कळत नाही आपण महिन्याला कुठे आहोत, तर दॅट इज अ मेजर गॅप. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला महिन्याला येऊन तुमचं प्रॉफिट लॉस बनवतो आणि टेक्निकली नाही, तुम्हाला तुमच्या रेलेव्हंट ह्याच्यात तुम्हाला समजावून सांगतो दर महिन्याला की तुम्ही कशा प्रकारे हे करत असता. म्हणजे तुम्ही दर महिन्याला स्ट्रॅटेजी तुमची रिवाईज करत राहू शकता. थोडक्यात कन्सल्टिंग CFO रिटेनरशिप सर्व्हिस म्हणतो आम्ही त्याला. त्याच्यात एक दिवस येऊन तुमचा सगळा अकाउंट्स एकदा स्क्रुटिनाइज करून MIS बनवतो आम्ही. कारण बऱ्याच MSME ओनरकडं त्या लेवलचे अकाउंटंट नसतात आणि ती गोष्ट आम्ही करतो. त्याचं पण प्रपोजल देतो आम्ही. ठीक आहे. सो कसं पण द्या प्रपोजल, ती सर्व्हिस आम्हाला बेटर राहील ऍक्च्युअली. चालेल, ठीक आहे. जस्ट एक मिनिट, मला व्हिडिओवर फीडबॅक घ्यायचा आहे. सो आय जस्ट वॉन्ट 1 मिनिट, कारण यू आर आवर इम्पॉर्टंट कस्टमर. सुरेखा मॅडम आणि जोशी सर, इफ यू कॅन कम ऑन द व्हिडिओ फॉर 1 मिनिट. वी जस्ट वॉन्ट टू टेक द फीडबॅक फॉर वॉट एव्हर वर्क विच यू आर डन. सो जर पॉसिबल असेल तर प्लीज कम ऑन व्हिडिओ. या, ओके. So this first of all, thank you Prasad sir, Saurabh sir, for giving us the opportunity. Definitely we are keen to help you grow. So now we have completed your scheme discovery report, whereby we have identified there are more than 50 schemes applicable for your business. May or may not be all you are interested in going ahead immediately, but this work has been done by me and my team member, CS Surekha madam, my other partner Srinivas Joshi sir, and my team member Vani Kulkarni, as well as Pratik. So we just want to understand or want to know about your feedback for the work which was done, with very specific reference to the 2 activities which we did. One is the scheme discovery report and scheme discovery based strategy, and second is the full business strategy. So Prasad sir, if you can just tell us what was your impression, what you thought, what we will deliver and what we are deliver. First of all, whether it is aligned, number 1, and number 2, what is your feedback? If any improvement is there, please tell that openly also, no problem, because we are a customer centric organization. So for us, your feedback is going to be very very valuable for doing the improvement in this vertical. ऍक्च्युली हे सगळं ऐकल्यानंतर एकतर राईट नाव आय एम नॉट इन पोझिशन टू एक्सप्लेन इच अँड एव्हरीथिंग. म्हणजे त्याच्यात आता मला ते इतकं आलेलं आहे माझ्याकडे तुमच्याकडून, म्हणजे तुमचा जो इतका डिटेल्स झालेला आहे त्यामध्ये आता जो तुम्ही शेवटचा जो 3रा रिपोर्ट जो आता आपण डिस्कस केला की आपण त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्हर्टिकल्समध्ये जाऊ शकतो, किंवा आपण आता तुमचं जे स्वॉट अनालिसिस तुम्ही जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही कमी कुठं पडलोय किंवा आमच्या पॉझिटिव्ह गोष्टी काय काय आहेत, ह्या नवीन गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहेत. आणि आता डेफिनेटली आम्हाला असं झालेलं आहे की आता आम्हाला मॅक्झिमम आमच्यावरच वर्किंग करणं आता जास्त गरजेचं आहे. एकतर तुमच्या स्कीम्स ज्या आहेत त्याच्यासाठी मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही मला तुमचे ते प्रपोजल्स देऊन टाका, म्हणजे आपण 1 by 1 एक स्कीमवर काम करायला सुरुवात करूया.
ज्या काही मॅडमनी आता येलो मार्क करून ठेवलेला आहे, ग्रीन मार्क करून ठेवलेला आहे, त्याच्यासाठी जर सपोज आता लागले तर माझा जो ESIC PF चा जो कन्सल्टंट आहे त्याला पण मी बरोबर घेतो, चालेल. किंवा तो जर काही डायरेक्ट करू शकणार असतील किंवा तुम्ही आणि ते मिळून जर काही करू शकणार असतील येस. तर त्याचा पण कसा काय फायदा करून घेता येईल, की जेणेकरून माझे जे लेबर लोक आहेत की जे अतिशय अनऑर्गनाइज वे मध्ये आहेत, हे आमचं सेक्टरच अनऑर्गनाइज वे मध्ये आहे, तर त्याच्यामध्ये त्या लेबर लोकांना कसं आपण मॅक्झिमम सरकारी गोष्टींचा बेनिफिट करून घेऊ शकतो, आपण त्याच्यावर विचार करूया. आणि डेफिनेटली सर मला हे खरं खरं म्हणजे आपली फार उशिरा गाठ झाली, पण हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे. आता इथून पुढं आपण एकत्र जाऊया पुढं, नक्की नक्की. आणि काय बेस्ट आणि काय चांगलं करता येईल, कंपनीच्या ग्रोथसाठी काय चांगलं करता येईल ते आपण नक्की करूया सर. ओके. थँक्यू. सौरभ सर, तुम्हाला जस्ट प्रश्न आहे. तुम्ही यंग अंतरप्रेनर आहात आणि तुमचे डेफिनेटली काही थॉट्स असतील. अशा काही गोष्टी होत्या का की काही अजून ह्याच्यात इन्क्लूड करायला हवं होतं, किंवा तुम्हाला काही गोष्टी एक्सपेक्टेड होत्या पण त्या डिलिव्हर नाही झाल्या? सो वी वॉन्ट लाईक अ व्हेरी फ्रँक आणि ओपन फीडबॅक. फक्त तुम्ही अनम्यूट करा, बिकॉज दॅट इज गोइंग टू बी ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. सो इफ यू कॅन जस्ट कॉमेंट ऑन दॅट अँड ओव्हरऑल एक्सपिरियन्स. ह्याचं एकदम छान अनालिसिस होतं तुमचं. एक्सपेक्टेड पेक्षा बरंच जास्त होतं. मला फक्त असं वाटलं होतं की स्कीम्स बद्दल माहिती मिळेल, पण तुमचा जो ओव्हर व्ह्यू होता कंपनी बद्दलचा किंवा इंटरनल डेव्हलपमेंट किंवा फ्युचरचा स्कोप असेल किंवा डेव्हलपमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज असतील, हे खूप इम्पॉर्टंट होतं. हे अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी, पण हे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला विचार करण्यासारख्या आहेत. तर खूप चांगलं वाटलं सगळं. ओके. आम्ही पण अनालिसिस करू आता तो सगळा, जसं चालेल. तुम्ही प्रायव्हेट लिमिटेडच्या वगैरे गोष्टी सांगितल्या की फ्युचरच्या दृष्टीने पावलं घेतली पाहिजेत आता. डेफिनेटली. आम्ही MSMEच्या बरोबरच काम करतो आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही आमच्या कंपनीची एक टॅगलाईन डेव्हलप केलेली आहे. जवळजवळ 6.5 कोटी MSME उद्योजक आहेत. त्यांना स्ट्रक्चरली ग्रो करण्यासाठी आम्ही कमिटेड आहोत. आमचे 10 बिझनेस व्हर्टिकल्स आहेत. त्याच्यातलं एक बिझनेस व्हर्टिकल आत्ता आम्ही ज्याची सुरुवात तुमच्याबरोबर केली आहे. तर त्याच्यासाठी टॅगलाईन एकदम सिम्पल आहे आणि आम्ही सगळ्या आमच्या MSME ओनरना सांगतो की आपण भारताला खूप मोठं करण्यासाठी काम करू, आणि ती भारत देशाला डेडिकेटेड टॅगलाईन आहे आणि MSMEला डेडिकेटेड. आणि ती टॅगलाईन आहे MSME बढेगा तो देश बढेगा. आणि ही गोष्ट 3 वेळेला आपण सगळ्यांनी फुल पॅशन आणि जोशमध्ये म्हणायची, इतक्या जोशमध्ये की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्यांना आवाज गेला पाहिजे, आणि 3 वेळेला असं पॅशनमध्ये हात मोठा करून म्हणायची आहे. सो 1, 2, 3. MSME बढ़ेगा तो देश बढ़ेगा. MSME बढ़ेगा तो देश बढ़ेगा. MSME बढ़ेगा तो देश बढ़ेगा. Thank you very much. Thank you. And we are committed to be your business partner.